मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरची बोल्ड अँड ब्युटिफुल अशी एक खास ओळख आहे। तिचा बिंदास अंदाज तिला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करतो। आजवर तिने मराठी, हिंदी, तामिळ आणि मल्याळम भाषेतील विविध कलाकृतींमध्ये काम केलंय। त्यामुळे सईचा चाहता वर्ग विविध भाषिक आहे, जो तिला कायम बोल्ड भूमिकांमध्ये पाहणे पसंत करतो। पण मुळात सईला बोल्ड भूमिका करणे कितपत आवडते, याविषयी तिने स्वतःच एका मुलाखतीत सांगितलंय। पाहुयात काय म्हणाली सई ताम्हणकर। सई ताम्हणकर ही मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे। मूळची सांगलीकर असणाऱ्या सईने 2008 मध्ये सनई चौघडे या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। त्याच वर्षी तिने ब्लॅक अँड व्हाईट या हिंदी सिनेमातही काम केले। मराठी, हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषिक चित्रपटामध्ये काम करून तिने आपला प्रेक्षक वर्ग वाढवला। मात्र दुनियादारी आणि हंटर सारख्या चित्रपटांमुळे तिला विशेष ओळख मिळाली। तर नो एंट्री पुढे धोका आहे या मराठी चित्रपटातील बिकनी सीनमुळे ती फार चर्चेत राहिली। या सिनेमात सईने बिकनी सीन दिल्यामुळे तिची बोल्ड बाजू सगळ्यांसमोर आली। दरम्यान अलीकडेच एका मुलाखतीत तिला या बिकनी सीन बद्दल तिचं मत विचारण्यात आलं, ज्यावर तिने म्हटलं, हा सीन माझ्या चाहत्यांसाठी धक्कादायक होता, पण तेव्हा माझ्या जागी दुसरी कोणीही अभिनेत्री असती तर लोकांनी तिलाही स्वीकारलं असतं, जसं त्यांनी मला स्वीकारलं। एखादी मुलगी स्विमिंग करताना स्विमसूट घालणं माझ्यासाठी फार सामान्य बाब होती, पण लोकांसाठी तो एक बोल्ड सीन होता, जो केवळ माझ्या कामाचा एक भाग होता आणि ही मर्यादा ओलांडून पुढे जाणं माझ्यासाठी गरजेचं होतं। तर हंटर चित्रपटातील बोल्ड भूमिकेबद्दल आणि किसिंग सीन बद्दल बोलताना सईने सांगितलं, जर तुम्ही लोक काय म्हणतील असा विचार करणार असाल तर अभिनेत्री म्हणून तुम्हाला काम करणं शक्य नाही, तुम्हाला ते स्वीकारायला हवं। तो सीन चित्रपटाच्या शूटिंग नंतर वर्षभराने शूट झाला होता, त्यामुळे तो माझ्यासाठी बोल्ड सीन नव्हता, तर माझ्या कामाचा एक भाग होता। शिवाय करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर मर्यादा ओलांडायला हव्या, असंही तिने म्हटलं। तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा।